तर एवढं मोठं बहुमत असताना सत्ता स्थापनेसाठी एवढा वेळ का लागतोय? मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यामध्ये नेमकी अडचण काय आहे, असा खोचक सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी महायुतीच्या नेत्यांना केलाय. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढवली. विधानसभेतील विजय हा त्यांचाच करिश्मा आहे हे नाकारता येत नाही, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. सोबतच भाजपनं एकनाथ शिंदेंना काही शब्द दिला होता की नाही हे त्यांनाच माहिती असावा, असा खडाही सुप्रिया सुळेंनी टाकून दिलाय. 2019 मध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत असंच झालं होतं, याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिली आहे. एवढं मोठं बहुमत असताना अशी काय अडचण येते की मुख्यमंत्र्याचा तो निर्णय घेऊ शकत नाही? म्हणजे हे कुणाच्याही बुद्धिमत्तेच्या बाहेरचं किंवा लॉजिकच्या बाहेरचं. 19 मध्ये उद्धवजी हेच म्हणत होते ना, म्हणजे जणू का टर्न बॅक द क्लॉक. तुम्ही 5 वर्षाचे आधीचे दिवस आठवत आहेत मला. उद्धवजी हेच वारंवार सांगत होते 2019 मध्ये. त्यांची जेव्हा युती तुटली ती ह्याच्यावरच तुटली ना, कारण का उद्धवजी सारखं म्हणत होते की मला शब्द दिला होता आणि भारतीय जनता पक्ष नाही म्हणत होती. आता तीच परिस्थिती पुन्हा झाली आहे. मी तुमच्याच सगळ्या चॅनलवर, कारण का शेवटी शिंदे साहेबांच्याच चेहऱ्यावर झालं ना सगळं. तो शिंदे साहेबांचा करिश्मा होता हे आपल्याला मान्यच करावं लागेल.